राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वाशिम जिल्हा आणि त्या ठिकाणी महादेव ताटके ह्या व्यक्तीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज विषय अत्यंत गहन आणि महत्वाचा आहे. 2009 ची आमदारकीची इलेक्शन लढलेला माणूस 6-7 हजारांनी पडलेला फक्त. ही व्यक्ती गावाकडची होती, पण त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी मुंबई गाठली. मुंबईमध्ये व्यापार चालू केला. व्यापारात त्यांना इतकी प्रगती झाली की काही कोटीत ते खेळू लागले. 2006-7 हा जो कालावधी, पण त्यांचं एक अंतर म्हणजे तिथं रमत नव्हतं. 6-7 कोटी रुपये जवळ आले. तो माणूस परदेशात इथं कुठं बी स्टाईलमध्ये बांद्रा बिंद्रा बाईक लय बारी हाय फाय एरिया आहे तो, तिथं सगळे सिनेस्टार तिथं राहू शकला असता. ह्या माणसाच्या आतमध्ये मी म्हणतो दैवी शक्ती होती, किंवा एक काहीतरी पुण्याचा पारा होता की ग्रामीण भागात लोकांची सेवा करण्यासाठी त्या माणसाला आवड होती. त्यांना तिथं काय मन रामाना म्हणले आपल्याला राजकारणात जायचं. बघा राजकारणाचा नाद किती वाईट आहे. आले गावोगाव जेवढे राजकारण त्यांचा जो तालुका आहे, त्या प्रत्येक गावात फिरायला लागले. तिथं कार्यकर्ते जमा केले, कारण इलेक्शनच्या वेळेस बूथ एजंट असतात. बूथ सांभाळणारी माणसं तर पाहिजेत ना, स्वतःची ओळख. ते कुठल्याही गावात कुठल्याही गाडीतून उतरले की 5-50 माणसांचा गोळखा. शेतकऱ्याप्रती प्रेम होतं. शेतकऱ्यांना पेरणीच्या दिवसात बियाणं वाटलं, 1 रुपया न घेता. पैसे आहेत ना, ती लोकांसाठी उपयोग. चांगले काम. घरात बायकोचा फुल सपोर्ट नवऱ्याला. तिच्या डाग डूक काय कमी होती का, तर ती एवढ्या मोठ्या माणसाची बायकोचा फुल त्या लक्ष्मीचा सपोर्ट. गडी हे बी महादेव ताटके. महादेव नाव बी महादेव. लय बोळा सांभ. समाजासाठी फक्त देत राहिले. काय काय दिले बघू आपण. 150 पेक्षा जास्त नुसत्या मोटरसायकली नव्या कोऱ्या वाटल्यात कार्यकर्त्यांना प्रचारासाठी. 4 चाकी वाटल्यात 18 पेक्षा जास्त टाटाच्या गाड्या. खर्च मारण्याचा प्रचाराचा. राजकारण आमदार व्हायचे पडले ते. तिथून पुढं डाऊन होत गेले. किती पैसा खर्च झाला तुम्ही सांगू शकता, आम्ही सांगू. मुंबईमधलं घर गेलं, मुंबई विकावं लागलं. मुंबईमधलं ऑफिस गेलं, दादा त्याला बंद केला. गावाकडेत आज परिस्थिती काय आहे त्यांची माहिती आहे का? बेठायला येणारे 50-100 रुपये देतात, आणि त्याचं ते तांदूळ आणून डाळ आणून खातात. इतकी वाईट परिस्थिती तयार झाली. ध्यानात ठेवा. म्हणजे रंकाचा राव आणि रावाचा रंक होण्याच्या असा प्रकार. एवढ्या मोठ्या काहीतरी चांगलं, समाजसेवकच आहेत, पण त्यांचं असं व्हायला पाहिजे होतं का? ही फार म्हणजे हृदयाला भिडणारी गोष्ट आहे. आणि एखाद्या कार्यकर्ता एखाद्या पक्षाची निगडीत असते, तिथं थोडा निधी आला असता, थोडं टेक्निक कमी वापरलं त्यांनी. यात तुम्हाला एवढं उलगडून सांगायचं कारण म्हणजे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्यांनी अजून एक वाटले, कपडे पण वाटल्यात आणि अन्नदान केले. सगळं करून आज जसे त्यांचे पैसे संपत गेले, पहिल्या स्टार्टला कोण गेले असेल तर कार्यकर्ते गेले बा गाडी सकट. दिलेल्या गाडी दिलेलं कोण माघार देतं का? देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे दोन्ही हातच घ्यावे, अशा प्रकारची दुनिया आहे. देणार ठेवा. ते गेले, हे एकटे पडले. चांगले लोक नमस्कार करायचे, परत काय नमस्कार करा. पैसा गेला, बायकोचं डाग गेलं, सगळे गेलं, गरीब झाले. पोट तिडकेने अजूनही प्रसार माध्यमाला ते एक गोष्ट सांगतात, मुलाला संदेश देतात की ह्या राजकारणात पडू नका. राजकारणात तुम्ही कुठला तरी व्यवसाय करा. नोकरीपेक्षा नोकरी राहील का गव्हर्नमेंटची राहील नाही, आणि बाकीची जी इनिशर्ट करून येत आहे ना, मारण्याची काचकावते त्यांना कंपनीत. तुम्हाला ती गावाकडेच फक्त असतं. टी शर्ट, बरमोडा, मुंबईची बोलीभाषा, पुण्याची बोलीभाषा. कोंबडा गावरान कापा, ससा कापा, ती मासे आणा, मी मुंबईहून आलो, मला हे चालत नाही, फार तिखट आहे. अरे तुला मरणाची काचकावतात 15-20 हजारावारी. काय त्या नोकरी येते मला तीच कळत नाही. तिकडं संडास साफ करीन, पण गावातलं दाबात ती माणसं तुम्हाला कळायची नाही. जाऊ द्या, मरू द्या. व्यवसाय निवडा. आता हे जे महादेव ताटके ते म्हणतात व्यवसाय निवडा, व्यवसायाकडे वळा पोरांनो. तुम्हाला पुढच्या जगात
तरुण जायचं असेल तर हाच व्यवसाय. आता 2025 तुम्हाला 2030-35 नंतर तर फार भयानक परिस्थिती होणार आहे. काही करून कसंही करा, पण लग्न काय रखडून देऊ नका. लय थोडे ऍडजस्ट करावं, कशी करा. लयच ऐश्वर्या पाहिजे अजिबात म्हणू नका. उरकून घ्या, जीव लावा आहे तिला, भांडणं तणं नको. ती कमी तुम्ही कमवा, काही करा, सुखासुखी जगायचा प्रयत्न करा, व्यवसायाकडे वळा, त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट, आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे आता मुलाखती घ्यायचा कार्यक्रम चाललाय. आमदारकी वरून पक्षाचा निधी येतो बरं का, आतून गपचे पैसे येतात. पैसे लोकांना वाटा पैसे लागतात. डाबं लागतात, तर डाब्यावर चिकन अंडा करीला पैसे लागतात. ती कार्यकर्त्यांचं नाही, त्याला फुकाट असतं. 90 सुद्धा असते फुकाट. हा, ते तुम्हाला आतलं कळायचं नाही. फिरायला गाड्या असतात, सभेला उपस्थित राहायचं, स्पीकर लावायचा, लोकांच्या घरोघरी जायचं, असं करायचं. मध्या लोक हा म्हणतात शेवटच्या रात्री पैसे घ्यायचं, पण मध्या असं चालतं. ती आता इथं कशी गंमत झाली या, खासदारकी काय कोण वाटप करीत नाही, पण आमदारकीला पक्षाचा निधी असतो. कारण राज्याच्या तिजोरी उडाला मारायचा असतो कामाच्या नावाखाली, काही हजार कोटीत. तिथं पैसे वाटतात थोडंफार. जिल्हा परिषद पंचायत समितीचा विषय असा आहे, चिचुका सुद्धा देत नाही पक्ष, ध्यानात ठेवा. एखादा पक्ष दिन आता समजा सत्य वाचलेला, लय लय लाटलेला, ते दिन बी समजा, पण नाही देत. 1.25 कोटी रुपये ह्या जिल्हा परिषदेचे जेवढे उमेदवार राहतील उभे, 1.25 कोटी ते 1 कोटीपर्यंत खर्च जाणार आहे. मुलाखती घेतात म्हणजे 2 गोष्टी पाहिल्या जातात, तुम्हाला सांगतो. ती बाकीचं काही चलून द्या, ती काही लेख काही जणी वागत नाहीत. हा, तुम्हाला उलगडून सांगतो. उमेदवाराच्या मुलाखतीत 2च गोष्टी पाहिल्या जातात. एक, तो कुठल्या जातीचा आहे, त्याच्या मतदारसंघात त्या जातीची लोक आहेत का, हे नंबर 1. आणि नंबर 2, सगळे पक्ष बरं का, सगळी बघतात. नंबर 2, त्याच्याकडे कोटभर रुपये घाला, भले तू जमीन त्यांना घेऊन देण नसतं भाऊ. बायकोचं डाग गाण ठेव, जमिनी ती मॉर्गेज कर, होतं नव्हतं तेवढं भांडवल, तू काही कर, त्याबद्दल होत नाही. पेट्रोल पंप विकलं काही लोकांनी, आमच्या भागात विकलेत. पण उभा राहा, काय घेऊन देणं नसतं. तर निवडून आला तर काम बी मिळतात बरं का. त्यांनी जेवढं गमावलंय 5 पट काळी तो माणूस. धंदा हा एक, इट इज अ बिझनेस पॉलिटिक्स, ध्यानात ठेवा. ते व्यवसाय, ती एक व्यवसाय. पण त्याच्यात का फेल झाला, बोंबललं ना, काही केलं घेतं का ते? 1 कोटी रुपये गेले. 1 कोटी रुपये म्हणजे थोडी रक्कम आहे का आज? हा, बऱ्याच जणांना लॉटरी लागणार आणि बऱ्याच जणांचा सुपडा साफ होणार. त्याचा असा खर्च कार्यक्रम होणार की तो आयुष्यात उभा राहणार नाही परत, ध्यानात ठेवा. आणि नुसता तोंड जोडायचं मशीन घेणार, मलाच वाटावं लागतं का काय कोणाला माहिती. समाजामध्ये 5 वर्ष आपली प्रतिमा काय आहे, समाज आज जी नवीन तरुण मतदार आहे ह्यांच्या मनात आपली भूमिका काय आहे, तुम्ही किती मतदारापर्यंत जाऊ शकता, तुम्ही कामाचे आहात का, तुम्ही जे उलट पालट उद्योगधंदा, दारूचा धंदा, व्यवसाय, हॉटेल, दुनियादारी, लाख लफडी केलीत, ही लोकांना माहीत आहे का? या सगळ्या गोष्टी चेक करा, मग डोकं लावा. नाही तर लोक आता लय हुशार झाल्यात, तुम्हाला सांगतो. हा, तुम्हाला तोंडावती हाच म्हणणारे नाही, म्हणूच शकत नाही का? मिळणार तर पण दादा भैया काका तुम्हीच, तुमच्याशिवाय कोणी नाही. आणि टायमाला बरोबर काचका लावणार दुसरीकडंच. हा, असं आहे लोकांचं. आणि कार्यकर्त्यांचं काही त्यांचा 1 नंबर कार्यक्रम असतो. हा, त्यांना जितकं शक्य आहे घरून अजिबात खात नाहीत. हा, उपाशी करायचं संध्याकाळपर्यंत, 3 रोट्या 4 रोट्या जास्त खातात, त्याला काय तवा रस्सा, एक्स्ट्रा रस्सा वाटी माग म्हणायचं. हा, त्यांचं ओके. बरं खातही बी तेवढं ती, कारण त्याला. आणि ते जर म्हणला ना, ए लय पोराव खर्च झाला, तुम्ही असं एवढं नका करायला पाहिजे, बघ तुझं ही, तुझा पक्ष, तुझं ही, चला दुसऱ्या पक्षात. कार्यकर्त्याच लय भारी काम असतं, ती मला ती आवडतात. रोटी पंटरला आता कमीत कमी 15-20 दिवस लय सुखाचे येणार आहेत. हा, त्यांचं किलो वजन सुद्धा वाढणार, ध्यानात ठेव. उमेदवार जिंकला तर गुलाल परत जेवानी, पण ते जर पडला ना, लई त्रास झाला बा, जुफून घेणार ते वारपात. वाईटच झालं बरं का. मग सांगा, ह्याने फसावलं आणि त्याने फसावलं, त्याचं असं झालं. ह्यात हे राजकारण आहे. राजकारण गजकारण खाजवाल तेवढे त्याला खाज सुटती, ध्यानात ठेवा. कमीत कमी ह्या क्षेत्रापासून लांब राहा. कुणीही म्हणजे माझा येण्याचा प्रयत्न करू नये. असा करट मोडला जाईल माझी इथं की तुम्हाला कॅलेंडरवर तारीख ठेवून द्यावं लागेल, ह्या दिवशी आपला कार्यक्रम झाला करट. ओकेच. अजिबात पैसा आज 1 रुपयाला सुद्धा इतकी किंमत आहे. एखाद्या गावात तिकीट आहे बुवा,
₹40 39 सध्या कंडक्टरला म्हणायचं रुपया नाही. तो म्हणे अलीकडचा स्टाफचं तिकीट घे, मला सांगू नको. आहे का नाही रुपयाला किंमत? मग ते रुपयाची किंमत जाणार. हा, तू तर 1 कोट घालवाय निघालाय. हा, पंचायत समितीवाल्याचं काय? कुठं पत्रावळीत खा, कुठं का पायपात खा, गोरगरिबाच्या नावावर प्रकरण कर, डिझेल इंजिन मध्ये खा, सरकारी योजनांमध्ये दपास करून जागायचं. हे काय लय चांगलं नाही. आमच्या पंचकृषीत बी एक असं लय ह्याचा फोन त्याचा फोन, त्यांनी ती लाटलं, त्याला तर बेकार आजार झाला भाऊ. आता ती वाळून गेले बाबा पार. आता काय करायचं? ही असलंय, ही तळतळ. आता ही कलियुग आहे, हिच्यात फोकाट खाऊ नका कोणाच. हा, दाना काम करा आणि व्यवसायाकडे वळा. ध्यानात ठेवा, शेतीला जोडधंदा पाहिजे. नुसतं शेती म्हणलं तरी तुम्ही बेकार कारखाना म्हणा तुमचा. हा, अंडरपॅन पुरे फाटल्याशिवाय तुम्हाला अंडरपॅन सुद्धा विकत घेता येणार नाही. नुसत्या शेती परिस्थिती तशी आणली आहे. आता फिक्स हमी भाव नाही. ते म्हणतात ते मागणी पुरवठा देऊ शकतो. आणि शेतकऱ्याबद्दल कुणालाही दया माया नाही. ही ध्यानात ठेवा. तुम्हाला कर्जमाफी द्या. अरे कायची माफी? हा, ते कुठल्या तरी मंत्री म्हणलं ना, सारखीच माफी असती का? स्वतः बराय शिकलं पाहिजे. खरंय त्यांचं. आम्ही येडी ना, आम्ही हमरी तुमरी खाली ह्या गावातल्या भिकाऱ्यांची, त्या पांढऱ्या डगले घालणाऱ्यांची तुंबू कार्यक्रम आमचा इकडं आपणच निवडून देतोय. यांनी पुरा लावला आपल्याला रेसचा. काय सांगू तुम्हाला आता? त्यांनी काय केलेलं चालतं? सुधरा, शाने व्हा. उगवलेला मावळतोय. उद्याचा सुवर्णकाल पाहायचा असेल ना, तर पोरांनी फक्त आईबापाकांचं ऐका, दुसऱ्या कोणाचं ऐकायची गरज नाही. माझं सुद्धा नका ऐकू, आईबापाचं ऐका. आई बाप हे कधीच चुकीचा सल्ला देणार नाही. तुम्ही लय हुशार आहे ना, कुठेही जा, भिकारी समजा स्वतःला. तुम्हाला काहीतरी बनायचे ना, तुम्ही मला भांडवल देत नाही, ते पैशाला मग चार कायला भांडवल लागतंय? हे बघ, घरून आईवडिलाला सांगायचं, मला तुम्ही रोज ₹100 पेट्रोल गाडीत टाकून द्या, पैसे बी नका देऊ, आणि ₹100 जवळ द्या, काय पंक्चर झाली तर काढण्यापुरते. तुम्हाला रोज मी 100 दाखवतो घराला. हो आहे, वाटलं तर खाईन भाऊ सामोसा एखादा. पण घरनं निघायचं 10 वाजता. आपलं आता गावापासून लांब जा, संध्याकाळी माघारायचे बरं का घरी. गावापासून लांब जा. किती लांब जायचं? अर्धा लिटर पेट्रोल जळेल तेवढंच लांब जायचं. अर्धा लिटरमध्ये गाडी नाही म्हणलं तरी 25 किलोमीटर जाते, 20 किलोमीटर जाते. त्या ठिकाणी रस्त्याकडे नीट एखादं गाव असं 20 किलोमीटर बघायचं, कुठं घर आहे का? चाललं असतं घर, बंगल्याचं काम चाललेलं असतं, तिथं जायचं. तिथं कोणतरी फरशी बसवत, त्याला म्हणायचं मला फरशी बसवायची शिकायची. कुठंतरी भिंतीचं काम झालं, मला सेंट्रिक. हे सगळे महिना लाख रुपये देणारे व्यवसाय ध्यानात ठेवा. मला सेंट्रिक, मला हे व्हायची, बांधकाम व्यावसायिक व्हायची, मला फरशी बसवायची व्हायची, मला फरशी चोपायचं. ध्यानात ठेवा, जगात व्यवसायात पैसा कुठे आहे माहिती आहे का? जो पैशावाला आहे, तुम्ही लय गरीब माणसाकडे जा, त्याची मस्त पीर विकायला जा, ते म्हणा ना ₹50 किलो आहेत, ते म्हणणार ₹10 देव एखादा. तू गरीब आहे ना, त्याकडे पैसे नाही, तिथे व्यवसाय नाहीये. व्यवसाय करायला तुम्हाला शिकायचं असेल तर ज्याच्याकडे पैसा आहे तो पैसा तुमच्याकडे आला पाहिजे, तिथे व्यवसाय. ध्यानात ठेवा, श्रीमंताची सेवा करण्यात व्यवसाय, श्रीमंताला सेवा देण्यात व्यवसाय. त्याचं कांद्याचं पैसे झालं, ऊसाचं पैसे झालं, कशाचं त्याला लॉटर लागून. त्या शेतकरी कोण कामाला आहे, मिलिटरीतून आलाय, 50 कोटी घेऊन आलाय किंवा 1 कोटी घेऊन आलाय, तो म्हणतो बंगला बांधायचा. तो विचार करत नाही, रेट बघतो, काना पैसे सोडतो, काम करणारे पाहिजेत. ही सगळे धंदे बाहेरच्यांनी बोखांडी बसून मारले. आपले ती पुडी, गुटखा, टपरी. हे टेन्शन आलं. म्हणलं का रे, इंडिया हारला. अरे इंडिया हारला तरी बी त्यांना कोट्याने मिळलं. तुझं बघ, तू काय आलं इंडियाचं संघ हारला, दुनिया करून वर्ल्ड कप हारला. ती मुंबईला पाहिजे होती मॅच, त्याच्यावर तास बोलणार. असं कुठं असतं का? सुधरा, नाही तर तुम्हाला भीक सुद्धा कुणी वाढणार नाही. राजकारणापासून होता होईन एवढं लांब राहा, ध्यानात ठेवा. हा, माझ्या आयुष्यात मी स्वतः चुका केलेल्या आहेत 4 पक्षांचं. हा, तर मी मुगच बोंबालतो का? पण आपण थोडं, आपल्याला नाही पटणार. मला नंतर कळलं ही सगळे चाली चोर आहेत, यांचं काय करणं नाही. हे फक्त मुतायपुरतं हातात धरतात ना, आपण विषय सोडून दिला सगळ्याचा. जाऊन द्या गाडी, डोक्याला ताण नको. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.